हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण. व्हिडिओमध्ये पाहत असलेली छानशी कुर्तीची डिझाईन आज आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये स्टिच कशी करायची ते शिकणार आहोत. त्याचं प्रॉपर कटिंग, मेजरमेंट सगळ्याच गोष्टी आपण यामध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डे 22 मध्ये आज आपण पाहणार आहोत ब्युटिफुल डिझायनर कुर्ती. तर चला स्टार्ट करूयात आजचा व्हिडिओ. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जे अस्तर आहे त्या अस्तरचं प्रॉपर आपल्याला घडी करून घ्यायची आहे, जी छातीचं मेजरमेंट असतं प्लस 2 इंच. म्हणजे जर आपली या ठिकाणी छातीचं मेजरमेंट हे 24 आहे तर त्याचे 2 भाग जर केले तर 12 प्लस 2 इंच अशा पद्धतीने आपल्याला घडी घ्यायची आहे. चौपदरी घडी करायची. चौपदरी घडी केल्यानंतर 6 प्लस 2 8 इंच अशा पद्धतीने आपलं मार्जिन येणार आहे. तर मी अगोदर या ठिकाणी गळ्याचं मार्क करून घेतलं 2 इंचावरती. शोल्डर 2 इंच आहे आपले. मुंडा रेडी करून घेतलाय. मुंडा आहे 4 इंचाचा. छान अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतोय. कट उंची घेतलेली आहे 12 इंचाची. त्यानंतर आपण छातीचं मेजरमेंट घेत आहोत 6 प्लस 2. 6 इंचावरती मी मार्क केलं, प्लस 2 इंचावरती मार्क केलेला आहे. त्यानंतर कमरेचा जो भाग आहे सेम घ्यायचा आहे आपल्याला. तोही आपल्या या ठिकाणी 24च आहे. त्यामध्ये अर्धा इंच थोडासा फरक पडतो. अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचं आहे. म्हणजेच 23.5 इंचाचा आपलं जर असेल तर अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन तिथे मार्क करायचे आणि प्रॉपर आपल्याला कुर्तीची कटिंग करून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला बॅक आणि फ्रंट पार्ट हा वेगळा करायचा आहे, जेणेकरून दोन्हींचे जे गळ्याचे डिझाईन आहे ती वेगवेगळी आहे. तर आपण अगोदर फ्रंट पार्ट रेडी करून घेऊ. फ्रंट पार्टसाठी जो मुंड्याचा जो पोर्शन आहे तो आपल्याला डीपली कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याला ब्युटिफुल असा शेप द्यायचा आहे. तुम्हाला जो आवडत असेल, पान गळा, पंचकोनी गळा, चौकोनी गळा, गोल गळा, तुम्हाला जो गळा आवडत असेल ती छानशी डिझाईन देऊन घ्यायची. मी या ठिकाणी पान गळा दिलेला आहे. बॅक साईडला मी मटका गळा डिझाईन करत आहे. त्या मटका गळा डिझाईन करत असताना वरून 1 इंच मी मार्क केलं आहे. त्या इंचापासूनच आपल्याला प्रॉपर शेपला कर्व द्यायचा आहे, खालच्या पण आणि वरच्या पण. आता आपल्या अशा पद्धतीने बॅक फ्रंट पार्ट रेडी झालेले आहेत. तर आता आपण बाही रेडी करून घेऊयात. बाही कट करत असताना काळजी घ्यायची की आपली प्लेन बाही आहे, यामध्ये आपण यावेळेस कुठलीही डिझाईन ॲड करत नाही आहोत. तर रेग्युलर बाही घ्यायची आहे. 8 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. 2 इंचाची हाईट, 1 इंचाची वरून हाईट घ्यायची. मध्ये जॉईन देऊन छानसा आपल्याला जो आपला बाहीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. आपली बाही या ठिकाणी 10 इंच लांबीची आहे आणि बाही घेर हा आपला 6 इंचाचा आहे. म्हणजेच 3 इंचाचा बाही घेर येणार आहे. तर 3 प्लस 1.5 इंच अशा पद्धतीने मार्जिन घ्यायचं. जर 2 हवं असेल तर 2ही घेतलं तरी चालेल. आता आपले जे मेन फॅब्रिक आहे, तर माझं मेन फॅब्रिक या ठिकाणी प्लेन ग्रीन कलरचं आहे. मी अगोदर हाईट चेक करून पाहणार आहे, जेणेकरून नंतर कटिंग केल्यानंतर कुठलाही कट देऊ लागू नये. या ठिकाणी हाईटला प्रॉब्लेम येतोय, तर मी प्रॉपरली या ठिकाणी जे मेन फॅब्रिक आहे त्याची घडी करून घेणार आहे. सो तुम्हालाही अशाच पद्धतीने फॉलो करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सारखेच कट जोडावे लागणार नाहीत. ज्यावेळेस तुम्ही कटिंग करत असता त्यावेळेस कटिंग ही एकदम फिक्स आणि ओके पद्धतीत आली पाहिजे. जर कमी जास्त झालं तर तिथे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात गोष्टी. गळ्याला मी कुठलाही कट दिलेला नाही. स्टिच करत असताना तो आपण प्रॉपरली मॅनेज करणार आहोत. आता आपण बाही कट करून घेऊयात. तर बाही कट करत असताना ॲक्युरेट आहे त्याच मेजरमेंटवरती करायची आहे, कारण हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे त्या ड्रेससाठीचं. नॉडसाठी आपल्याला तिथे 1 इंचाची लांब अशा पट्टी रेडी करून घ्यायच्यात. आता आपल्याला जॅकेट स्टिच करायचं आहे, तर मी जॅकेट स्टिच करण्यासाठी वेगळं मेजरमेंट घेणार नाही आहे. जे आपलं फ्रंट पार्टचा जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला 10 इंचावरती मार्क करायचं आहे उंचीसाठी. बाकी प्रॉपर ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि तो शेप आपल्याला कट करून घ्यायची. तुम्हाला कोणती डिझाईन त्यामध्ये ॲड करायची नाही करायची आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी या ठिकाणी जी खालची प्लेन लेसची जी डिझाईन आहे ती अवॉइड केलेली आहे, त्यामुळं कटिंग करत असताना मी ती डिझाईन जराही घेतलेली नाही. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ॲड केली तरी चालेल. आता जी स्ट्रेट लाईन आहे तर त्या ठिकाणी आपण नंतर स्ट्रेट त्याच्या ज्या लाईन दिसतात त्या कट करून घेणार आहोत त्या जॅकेटसाठी, कारण इथे जर आपल्याला नॉड ॲड करायची असेल तर एवढ्या जवळ स्पेस असणं अपेक्षित नाही आहे. आपण स्टिच करत असताना ते चेंजेस करणार आहोत. तर अगोदर आपण बॅक पार्ट रेडी करून घेऊ. त्यासाठी आपण गळा जोडून घ्यायचा आहे प्रॉपरली. गळा जोडत असताना जर नवीन असाल तर टाचण्यांचा किंवा क्लिपचा यूज करा. जर तुम्हाला परफेक्शनने तुमचा हात बसलेला असेल तर तुम्हाला ॲड करायची गरज नाही आहे. आपण या ठिकाणी मटका गळा देतो आणि मटका गळ्याला आपण नॉड देखील ॲड करणार आहोत. जर तुम्हाला नॉड ॲड करायची असेल तर तुम्ही आत्ता स्टिच करत असताना सुद्धा नॉड ॲड करू शकता. सपोज जर पॉसिबल नाही झालं तर तुम्ही नंतर ज्यावेळेस फायनल लुक रेडी होईल त्यावेळेस नॉड ॲड करायची आहे.
आणि जर नको हवे असेल तर तुम्ही नाही घेतली तरी चालेल. आपण ज्या पद्धतीत आता कटिंग करतो या पद्धतीमध्ये शक्यतो आपली जी शोल्डर पट्टी आहे ती खांद्यावरून खाली उतरत नाही, त्यामुळे जास्त प्रॉब्लेम येणार नाही आहे. यामध्ये साईडनी जे आपले मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आहे ते प्रॉपर एकमेकांना स्टेबल ठेवून स्टिच करून घ्यायचे. सेम प्रोसेस आपल्याला फ्रंट पार्टसाठी देखील करायची आहे. फ्रंट पार्टचं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना अटॅच करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती जॅकेट ॲड करायचं आहे. मी जस्ट अगोदर थोडीशी प्रिपरेशन म्हणून नॉड मी अगोदरच रेडी करून ठेवलेले आहेत. जर गरज पडली तर नॉड वाढवायला सुद्धा लागू शकते, सो मग जास्त पट्टी काढून ठेवायची नॉडसाठी. आता आपण फ्रंट पार्ट रेडी करण्यासाठी घेऊ, तर यामध्ये कुठलीही शंका ठेवायची नाही आहे. अगोदर प्रॉपर तुम्हाला गळा रेडी करून घ्यायचा आहे, फोल्ड करून मग अदर पार्ट तुम्हाला स्टिच करून घ्यायचे. तर आता यामध्ये अजून एक पोर्शन असा असतो की जर तुम्हाला जॅकेट जे आहे ते गळ्याला अटॅच हवं असेल तर तुम्हाला मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक याच्यामध्येच जॅकेटचा पोर्शन ॲड करून स्टिच करावं लागतं. त्याचाही व्हिडिओ मी इन फ्युचर नक्कीच शेअर करेल सर्वांसोबत. बट आत्ता करंटली आपण गळ्यापासून थोडंसं साईडला अशा पद्धतीने जॅकेटचं डिझाईन स्टिच करतो. यावरती खूप छान पद्धतीने आपला ड्रेस रेडी होणार आहे. लहान बाळाचा ड्रेस आहे 4 वर्षाच्या. जर मोठं व्यक्ती असेल किंवा महिला असतील तर त्यामध्ये मेजरमेंट जे घेतो आपण त्यामध्ये खूप सारे चेंजेस होतात. लहान बाळाचे स्टिच करत असतानाही खूप सारे वेगळे चेंजेस असतात. तर लहान बाळाचा ड्रेस स्टिच करताना पाहून मोठ्या व्यक्तीचा स्टिच करू नका. मेजरमेंट चुकू शकतात किंवा तुमचे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते थोडेसे बिघडू शकतात. प्रोसेस जरी स्टिच करण्याचे सेम असेल तरी कटिंगचीही सेम नसती. त्यामुळे इथे काळजी घ्या की लहान बाळाच्या ड्रेसचं मेजरमेंट आहे तर लहान बाळाच्या ड्रेससाठीच वापरा. प्रॉपरली साईडनी स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता जॅकेट रेडी करायला घ्यायचं आहे. तर जॅकेट रेडी करत असताना आता आपण त्याचे दोन्ही पार्ट आहेत तर त्याचा शेप आपण अगोदर फायनल करायचा आहे. तर मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते लायनिंगमध्येच बरोबर कटिंग करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला ते स्टिच करायची आहे. बट हे स्टिच करत असताना आपण व्हिडिओमध्ये पाहिलं सुरुवातीला की आपण नॉड ॲड केलेले आहेत. तर मी अगोदरच नॉड रेडी करून घेतल्या होत्या. ती प्रॉपरली आपण एकाच मेजरमेंटमध्ये कट करून घेऊ. आणि कट करत असताना एवढा स्पेस ठेवायचा की स्टिच होऊन आपली जी नॉड आहे ती त्यामधून लाईटली पास होईल. खूप जास्त मोठी ठेवायची नाही आहे. त्यानंतर आपल्याला तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी प्रॉपर मेजरमेंट घेऊन एकदम समान अंतरावरती त्याला मार्क करून त्यावरती मी नॉड ठेवत आहे. त्यावरती जॅकेट स्टिच करत आहे. या ठिकाणी मी चार नॉड ॲड केल्या. जर तुम्हाला 3 हवे असतील तर तुम्ही 3 करा, 2 हवे असतील तर 2 करा. इथे चॉईसनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. बट नॉडमधला जो स्पेस आहे तो एक समान यायला हवा. यानंतर आपण आता नॉड ॲड करून झाल्याच्या नंतर जे साईड पोर्शन आपला ओपन राहतो जॅकेटचा तर तोही स्टिच करून घेऊयात. या ठिकाणी आपलं जॅकेट हे ओपन नाही आहे. आपल्या ज्या मेन ड्रेसचा जो कपडा आहे त्याबरोबर आपण स्टिच केलेला आहे. सेपरेट जॅकेट जर हवं असेल तर मी अगोदरही व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि पुढच्याही काही व्हिडिओमध्ये जॅकेटचा प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे तर तेव्हा तुम्ही पाहू शकता. बट त्यासाठी तुम्हाला अगोदर सबस्क्राईब करून ठेवावं लागेल जेणेकरून जॅकेटचा नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येईल त्यावेळेस सर्वात अगोदर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आणि यामध्ये जॅकेटचा जो खालचा पोर्शन असतो तुम्ही हवं तर स्केलनी मार्क करून मग इक्वली घेऊ शकता. ते कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. आपला फ्रंट पोर्शन असतो त्यामुळे लुकला तो एकदम इक्वली आणि बॅलेन्सिंग असणं गरजेचं आहे. तर प्रॉपर मार्क करूनच तुम्ही त्या ठिकाणी ॲड करा. एकदम छान पद्धतीने आपल्या जॅकेटला आपण नॉड ॲड करून रेडी करत आहोत. यामध्ये तुम्हाला शेप जर चेंज करायचे असेल तर करता येऊ शकतात. आपल्याला इथे सेम प्रोसेस कंप्लीट करायची आहे. जॅकेटचा जो ओपन पोर्शन आहे मुंड्याजवळ आणि चेस्टचा जो साईड पोर्शन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला स्टिच देऊन ते दोन्ही फॅब्रिक आपल्याला अटॅच करून घ्यायचे. आता यानंतर मी नॉड अगोदरच रेडी केली होती त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट नॉड ॲड करून दाखवत आहे. तुम्ही या ठिकाणी अगोदर रेडी करा किंवा ॲट द टाईम जरी रेडी केली तरी काही हरकत नाही आहे. डिफरंट कलरमध्ये सुद्धा तुम्ही नॉड ॲड करू शकता. एकदम छान पद्धतीने इथे नॉड रेडी झालेली आहे. इथे माझी नॉड थोडीशी कमी पडत आहे तर मी नंतर व्हिडिओ फायनलला तुम्ही पाहिलं की मी नॉड एक्स्ट्रा वाढवली होती तर मी त्या ठिकाणी थोड्या वेळाने एक्स्ट्रा नॉड ॲड करून त्याचं जे मार्जिन आहे ते वाढवणार आहे.
प्लस त्याला मी छान फुलंही रेडी केलेली आहेत. सेम बॅक पार्टला सुद्धा आपल्याला नॉट रेडी करून घ्यायचे, नंतर तेही आवडीनुसार. आता आपण छान शोल्डर रेडी करून घेऊयात. शोल्डरला डबल टिप द्यायची आहे. तर या डिझाईनमध्ये आपण जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपले शोल्डर इनर साईडला हाईड होत आहेत, तर या व्हिडिओमध्ये तसं होत नाही आहे. त्यामुळं काळजी घ्या की डबल रफ टिप या ठिकाणी द्यायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडत असताना काळजी घ्या की अगोदर उलट सुलट बाजूने चेक करायचं, प्लस पुढची बाजू आणि मागची बाजू आपल्याला प्रॉपरली चेक करून घ्यायची आहे. या ठिकाणी बाही आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. आणि आपण इथे पाहून घेऊ की आपल्याला बाहीला जी साईड पोर्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला लेस ॲड करायची आहे. तिथं उलट सुलट बाजू असं आपल्याला करायचं नाही आहे. प्रॉपर फक्त जी आपली मेन साईड आहे मुंड्याची ती लॉक करून घ्यायची आहे. आणि जी दुसरी साईड आहे त्या ठिकाणी आपण बाही ॲड करणार आहोत. तर बाहीसाठीची जी लेस आहे ती ॲड करत असताना काळजी घ्या की त्याची जी लेस साईड आहे म्हणजे आपल्या ड्रेसचा जो डिझाईन पॅटर्न येत आहे तो आणि बाहीची जी लेस आहे ती सेम मॅच झाली पाहिजे. म्हणजे जर त्याची लाइनिंग पोर्शन असेल तो जर खाली असेल तर बाहीला देखील तो खालीच आला पाहिजे. ही खूप छोटीशी बेसिक गोष्ट आहे. फक्त स्टिच करत असताना अगोदरच काळजी घ्यायची, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपण फायनल लुक पाहू तर त्यावेळेस गडबड होणार नाही आहे. आता जो आपण आपली बाही आहे आणि आपला जो ड्रेसचा जो बॉटम पार्ट आहे त्या ठिकाणी आपण पट्टी ॲड केलेली आहे. तर ती जेवढ्या इंचाची असेल तेवढ्याच इंचाची आपल्याला या ठिकाणी लेस घ्यायची आहे. जी एक्स्ट्रा असेल ती आपल्याला फोल्ड करायची. दुसऱ्या बाहीला देखील सेम प्रोसेस फॉलो करायची. आणि या 2 इंच जी लेस आहे त्या लेसचं जे मार्जिन आहे आपण सोडलेलं ते 2 इंचाचं आहे. तर प्रॉपरली सेम पद्धतीने 2 इंच डिझाईन आल्या पाहिजे याची काळजी आपण स्टिच करताना घ्यायची आहे. अगोदर आपल्याला या ठिकाणी लेस लावत असताना दाबटीप देऊन घ्यायची आहे. सेम जेवढा आपल्या अगोदरच्या बाहीला आपण ती जी लेस आहे ती ॲड केलेली आहे तेवढ्याच इंचाची लेस आपली दुसऱ्या बाहीला देखील आली पाहिजे. एकदम छान पद्धतीने आपली बाही रेडी झालेली आहे. आता ही बाही आपल्याला मेन ड्रेसच्या मुंड्याला जोडायची आहे. त्यासाठी आपल्याला बाहीचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. त्या ठिकाणी लाईटली कट द्यायचा, म्हणजेच आपण त्या ठिकाणी त्या बाहीच्या सेंटर पॉईंटला मार्क करत असतो. जर तुम्हाला कट नसेल द्यायचा तर तुम्ही चॉकने जरी मार्क केलं तरी चालेल. दोन्ही बाजू आपल्याला सेम घ्यायचे आहेत आणि प्रॉपरली स्टिच करून घ्यायचे. आपण जी कटिंग केली होती ती एकदम परफेक्ट असल्या कारणाने या ठिकाणी आपली बाही कमी जास्त होणार नाही आहे. पण तरीही प्रॉपरली एकदा मेजरमेंट चेक करून घ्यायचं. जर कोणाला कटिंगमध्ये काही मिस्टेक झाली, जर बाही कमी पडत असेल तर लगेचच जे आपल्याकडे फॅब्रिक शिल्लक आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक, ते बाहीला लगेच अटॅच करून घ्यायचं आणि मगच स्टिच करायचं आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाही या ठिकाणी अटॅच करून घ्यायचे आहेत. सेम पद्धतीने आपल्याला दुसरी बाही देखील अटॅच करून घ्यायची आहे. सेंटर पॉईंट मॅच करून प्रॉपरली साईड पोर्शनला आपल्याला स्टिच द्यायला स्टार्ट करायची आहे. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर शोल्डरचे जे पॉईंट तुम्ही मॅच कराल त्या ठिकाणी एक छोटीशी टाचणी जरी लावली तरी चालणार आहे. बाही अटॅच करून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून टाकायचं आहे. त्यानंतर आता आपण जो कटचा जो पॉईंट आहे तो रेडी करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला अगोदर उलट बाजू फिरवून, म्हणजे अस्तरची बाजू बाहेरून आली पाहिजे अशा पद्धतीने घेऊन बाहीचा पॉईंट मॅच करून आपल्याला कमरेला 12 इंचावरती मार्क करायचं आहे. आपल्याला जी कटची उंची आहे ती 12 इंच घ्यायची आहे. त्यामुळे शोल्डरपासून प्रॉपरली आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे 12 इंचावरती. त्यानंतर आपल्याला जो कटचं जे साईड मार्जिन सोडायचं आहे तर ते कशा पद्धतीने सोडायचं तेही मी या ठिकाणी सांगणार आहे. अगोदर आपण उंची घेऊयात, 12 इंचावरती मार्क करून घेऊ. 12 इंचावरती मार्क केल्याच्या नंतर कमरेचा भाग घ्यायचा आहे. तर कमरेचा भाग आपला 12.5 येतो आहे. आपला 15 आला होता तर आपण त्या ठिकाणी बरोबर 1.5 इंच आतल्या बाजूला आपली शिलाई घेऊन स्टॉप करायची आहे. सेम पार्ट आपल्याला दुसरी जी साईड आहे त्या ठिकाणी देखील करायचं आहे. प्रॉपर पद्धतीने स्टिच करून आपल्याला ज्या ठिकाणी आपला कट येणार आहे त्या ठिकाणी शिलाई स्टॉप करायची आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून घ्यायचं आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसेसला स्टार्ट करूयात की जो आपला फ्रंट साईडचा जो खालची जी बाजू आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरची, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला लेस लावायची आहे. तर सेम प्रोसेस फॉलो करायची जशी आपण बाहीला केली होती. आतल्या बाजूने शिलाई घेऊन बाहेरच्या बाजूला फोल्ड करणार.
तर फोल्ड करत असताना व्यवस्थित चेक करून घ्या उलट सुलट बाजू आणि त्यानंतर स्टिच करा. तर आपण या ठिकाणी स्टिच करायला घेऊयात. आता सेकंड थिंग की यामध्ये आपण बाहीचे जे 2 इंच घेतलं होतं त्याची लेस पट्टी ही 2 इंच घेतली होती आपण. तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फोल्ड करून स्टिच कराल तर त्यावेळेस सुद्धा 2 इंच एवढंच मार्जिन त्या लेसच्या पट्टीचं आलं पाहिजे. साईडने आपण फोल्ड टिप देणार आहोत त्यामुळे साईडने काहीही करायचं नाही आहे. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता या ठिकाणी जरी आपली लेस एक्स्ट्रा शिल्लक राहत असेल तरीही आपल्याला 2 इंचाचंच मार्जिन घ्यायचं आहे आणि ती स्टिच करून घ्यायची आहे. स्टिच करत असताना ती स्टेबल स्टिच असावी, त्याच्यामध्ये कुठलीही घडी येऊ नये किंवा चुरगळली जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली बॉटम लेस रेडी झालेली आहे. आता आपले जे साईड पार्ट आहेत तर त्यामध्ये जे एक्स्ट्रा फॅब्रिक राहतं ते कट करून टाकायचं. आपल्या या ठिकाणी कटची जी रुंदी आहे तर ती 16 इंच येणार आहे. आपण जे प्रॉपर कटिंग घेतलं होतं त्यानुसार 16 इंच येईल. त्यानंतर आता मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगते की जिथे आपला कट एंड होतो तर त्या ठिकाणी आपल्याला बॉक्स टिपमध्ये म्हणजे चौकोनी आकारामध्ये टिप द्यायची आहे. सेंटर पॉईंटला ज्यावेळेस तुम्ही शिलाई फिरवता त्यावेळेस काळजी घ्या की जी दुसरी बाजू आहे ती क्रॉस फिरता कामा नये. तिची ज्यावेळेस तुम्ही घडी घ्या स्टिच देण्यासाठी तर ती सरळ यायला हवी. सेम आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील तेच करायचं आहे. व्यवस्थित घडी घ्यायची आहे, पूर्ण प्रॉपर स्टिच करायची आणि ज्यावेळेस कमरेच्या कट पॉईंटला याल त्यावेळेस आपल्याला चौकोनी आकारामध्ये आपली शिलाई फिरवायची आहे. म्हणजे जो पहिला पोर्शन आहे तिथून कटची जी उंची आहे तिथून अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाई देऊन मग दुसऱ्या बाजूला फिरवून घेऊन पुन्हा अर्धा इंच खाली येऊन बाकीची आपल्याला शिलाई कंप्लीट करून घ्यायची आहे. जर एक्स्ट्रा फॅब्रिक राहत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. यामध्ये काळजी घ्या की आपण जी कटची शिलाई देतो तर तो कट तिरकस येता कामा नये किंवा त्यावर घडी येता कामा नये याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने आपला कट या ठिकाणी रेडी झालेला आहे. तुम्हाला जर डबल शिलाई द्यायची असेल तर तुम्ही दुसऱ्या साईडने दिली तरीही चालेल. आता आपला जो बॅक पार्ट आहे टॉपचा म्हणजे मागच्या बाजूचा जो पन्ना आहे त्याची जी खालची बाजू आहे तीही ओपन आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. या ठिकाणी सुद्धा काळजी घ्या की तुम्ही ज्यावेळेस शिलाई देत असाल त्यावेळेस आपली जी फॅब्रिकची जी लाईन आहे फोल्ड केल्यानंतरची तर ती एकसारखी यायला हवी, कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने छानसा आपला ड्रेस या ठिकाणी रेडी झालेला आहे. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा.